आणि संपूर्ण लंकेची माहिती काढण्याची जबाबदारी आम्ही हनुमंतावर सोपवली होती. त्याची वाट बघतो आहोत. हरकत नाही. मजांगा तुझा चेहरा फारच काळा पडलेला दिसतोय. लढाई आधीच मारणार की काय? माझ्या रागाच्या कृपादृष्टी माझ्यावर असताना माझा कदापि शक्य नाही. माझ्या खऱ्यापणे तिथं माझ्या जोर घेत असताना मी गावाला जायच्या सुरुवात केल्यावर त्याच्या शेवटी मला प्रत्यक्ष केला आणि मला अधिक निवडण्याची माझ्या तुझ्या तोंडाला काळं वाटलं असत ना? काही त्यांनी माझ्या शेतीला कापसाचे गोळे वाचून माझ्या शेतात पेटवून दिलं. बजरंगा, खूपच त्रास झाला असेल तुला. मला त्रास कमी झाला. मी त्या पेटक्या शेतीच्या सर्वांना पेटवून दिली आणि शेती पाण्याने विटावर त्या प्रकारे ठेवून दिलं. त्यामुळे काही झाले शिगावर बजरंगा, लंका जाळ्यामुळे रावण खूपच चिडलेला असेल. हेही खरंच आहे. आमच्या गुप्तहेरांकडून समजलं लंका जिंकण्यासाठी आलेले नर आणि वानर हे तुम्हीच आहात का? हो, ते आम्हीच. मी श्रीराम, हा माझा भाऊ लक्ष्मण आणि हा पौत्र हनुमान. महाज्ञानी महापराक्रमी रावणाचा पुत्र मी मेघनाथ अर्थात इंद्रजीत. तुम्हाला ठाऊक असेल मला इंद्रजीत का म्हटले जाते? देवांचा राजा इंद्र याला जिंकल्यावर जग मला इंद्रजीच्या नावाने बोलावते. देवाला विचारावी मानवाने वादाची मार्गदर्शन करून टाकेल याचा विचार करून आपण माघारी करतोय. हे तुम्ही खरे तुझी करुणी त्याचा विचार करूनच हे उचित होते. त्या सगळ्यांनी तुझ्या डोळ्यालगत त्या वानराने कशी वाट लावली ते पाहिलं जाऊन लंकेची पुन्हा राख करणारे आणून टाकले. तुमच्यासाठी उचित हेच आहे. सीतामाईला राम रायाचं स्वाधीन करावे आणि पुढे येणारे संकट टाळावे. हे तुमचे स्वप्न हा इंद्रजीत कधीच पूर्ण होऊ देणार नाही. आमच्या पिकाच्या पिकाबरोबर जायला वाटते. तिकेला स्वतःसाठी फरक दिसणार नाही. इंद्रजिता, तू जरी स्वर्गलोकावर जय मिळवला असलास तरी आम्हाला हरवणं सोपं नाही. हे युद्धात जरा समजेल कोण हिंमत दाखवते पूर्ण करण्याची. लक्ष्मणा, इंद्रजिता सारख्याशी लढण्यास तू समर्थ आहेस. होय प्रभुराया. कर युद्धाची तयारी. या गर्वाने उन्मत्त झालेले ते गर्वहरण हे करावेच लागेल. आम्हाला लक्ष्मणा, काय झालंय? इंद्रजिताने लक्ष्मणाला द्वेषित केलं. स्वतः मायेवर निघून सूर्यास्त होण्याच्या आत लक्ष्मणा, उठ लक्ष्मणा. लक्ष्मणा, लक्ष्मणा, काय झालंय? उठ लक्ष्मणा. आपल्या पुत्राने वायुयोगाने गेलो आणि तिला रूपयोगाने हे संधी म्हणून परत आलो. लक्ष्मणा, उठ. बजरंगा, इंद्रजीत पळून गेला की काय? अशा वेळेला योग्य वाद करण्याची आपली नाही. अरे संजीवने काय
आपले जीवन गमावून बसतात. हे बरोबर आहे. धर्माने उन्मत्त झालेल्या विरोधकांनी आपल्या बऱ्याच सैनिकांची लुटमार केली आहे. आता याच्याही शरीराचे तुकडे तुकडे करून ओल्या कुत्र्यांना जंगली जनावरांना खायला घालू. सूड हा दुसऱ्याला उघडत असतो आणि दुश्मनी ही शत्रू जिवंत असेपर्यंतच ठेवायची. लक्ष्मणा, तू ज्यावेळी याला मारलास त्याच वेळी त्याच्यातले आपले विश्वास इंद्रजी सुद्धा एक महायुद्ध एक राजपुत्र होता. त्याला साजेच्या हेच त्याच्या संस्कार व्हायला त्याचे हे मुलगे सर्वांनी त्याच्या आराधाने धर्मपत्नीला व नातेवाईकांना अशी आहे. देवा सत्य हे
आहे मला. पण त्या देवाला तत्काने भक्तांना फसवण्याच्या इंद्राला त्यावेळी मेघनाथने जिवंत सोडायलाच नाही पाहिजे होतं. इंद्रपद मिळवण्यासाठी तपश्चर्या केली आणि ऐन वेळेच्या ब्रह्मदेवानं आपली मुलगी सरस्वती माझ्या जिभेवर बसवली. त्यामुळे वर मागताना जीभ भडकाली. इंद्रासन म्हणण्याऐवजी इंद्रासनने मुखातून आला. देव तथास्तु म्हणून मोकळे झाले. तुम्हाला देवानी तुला इंद्रपद देण्याऐवजी निद्रापद देऊन भक्तांचा आणि त्यांच्या भक्तीचा अपमान केलाय. त्याचा बदला घे. बदला तर जरूर घेणार. मी काय करावे? देव देवतांनी लंका जिंकण्यासाठी रामाच्या आणि त्याच्या सेनेच्या पाठी आपली ताकद तुझ्यासारखा पराक्रमी वीरच त्याला पराजित करू शकतो. पराजित करून सर्वांना यमगती पाठवण्याची व्यवस्था नाही केली तर या दरबारात परत लाट मानेने पाऊल ठेवणार नाही. लढण्याची आज्ञा असावी. यशस्वी हो. आता हा कोण येतोय असं बोलण्यासाठी? स्वतः रावत की कोणी दुसरा ऐरा गेला? काय चुकून रे शेपूटवाल्या? लोक काय झालं मुर्द्या सांगा. अरे माझा बोल. अगरेला माझा फिरवून सांगतो. स्वतः रावत की दुसरा कोणी ऐरा गेला? अरे हट. माझा जरा ठाऊक नाही तुला. माझा एकच निश्चित राहत. तुला शरीरामध्ये असा बदली करून टाकेल. तुला तोंड टाकल्या जागेवर राहणार नाही. मला म्हणतो येणार गेला. तुझ्या शेतीला पकडून गडगड फिरून आसमानात फिरकावून दिल्यावरती तुझ्या वाचली हे तुलाच नाही कुणालाही करणार नाही. या सामर्थ्यवान देहाला कुंभकर्ण म्हणतात. सामर्थ्यवान. अरे तुम्ही आला कशाला? फक्त बनायला मारायला की खरंच लढायला? नाही 6 महिने झोपून असतो. बोलतो त्याला आता तुमचं असेल नाही उड्या मारतो या शेपूटवाला. हा कुंभकर्ण एकदा का झोपेतून उठला आणि पेटला की कुठलाही शत्रू भेटला तर त्याच्या जीवावर उठला म्हणून समजा. लक्ष्मणा, तो स्वतःच्या जीवावर उठलेला दिसतो. त्याचा मृत्यू त्याला 4 पावलात जाणवतो. त्याची भूमी येऊन असतोय पण त्याला कळणार नाही. हे रामचंद्र, माझा मेंदू रिकामा नाही. सगळं कळतंय मला. कुंभकर्णा, तू तुझ्या भावाला सांग सीतेला सन्मानाने सोडून दे. सांगशील तरच तुम्ही होणार आहे पुत्राने रक्तपात मागे. वा, या कुंभकर्णाला आव्हान.
आता स्वतः रावणाला रणांगणावर यावे लागेल आपल्यासाठी लढायला. लक्ष्मणा, रावणाला कमी देत नकोस. रावण सुद्धा महान केला. त्याला सर्व वेद शास्त्र पुराणांचे ज्ञान आहे. तुझा दरेचा तू आहे. औषधी शास्त्र व ज्योतिषशास्त्र त्याला सांगते. आपल्याला सावध राहणं त्याच्याशी शिकण्यावर आहे. जोपर्यंत या रणभूमीवर आहे तोपर्यंत या लंकेवर कुणीही विजय मिळू शकला नाही. सारी संकटे परतवून लावून माझ्या वाणी जनतेचे रक्षण करणे हे राजा आणि क्षत्रिय म्हणून माझे आद्य कर्तव्य आहे. ते मी केल्याशिवाय राहणार नाही. सर्व संकटे टाळायची असतील तर आम्हाला शरण ये. शरण येऊ. वाणे आणि शूर योद्धे वीर मरण पत्करतात पण शरण कधी जात नसतात. ही रावणाची लंका आहे आणि हे फक्त जनतेच्या आनंदाचा आणि रावणाच्या शौर्याचा डंका वाजणार. महापंडित रावणा, तुला सर्व ज्ञान आहे. या युद्धामध्ये काय होणार हे तू जाणतच असशील. रामा, आता तू मला महापंडित म्हणालास त्याप्रमाणे ज्ञान मला आहे. पराक्रम भटकटात पडलाय. स्वाभिमान जसा नसत ठासून भिनलाय आणि अभिमान करण्या लंकेचा आणि लंकेचा आहे. माझा शत्रू हरावा असे मला मुळीच वाटत नाही. परंतु सदैव माझा विजय व्हावा असे मला मनापासून वाटते. आणि म्हणूनच हा कशानं रावण तुम्हाला ललकारतोय. लक्ष्मणा, खरा युद्धाची तयारी. एकही पाऊल मागे हटणार नाही. युद्ध जिंकल्याशिवाय. रावणा, एक वाणी पराक्रमी श्रीरामासमोर तुझा टिकाव लागणार नाही. तू तर बोलूच नकोस निर्दयी माणसा. माझी बहीण शूर्पणखा, तिने तुझ्यावर प्रेम केले, लग्नाची याचना केली आणि तू काय केलेस? तर तिचे नाक आणि कान कापून तिला विद्रूप केलेस. हाच काय तो तुमचा पराक्रम? हीच काय ती माणुसकी? आम्ही केल्या तर त्या हीन गोष्टी
तुला मूर्छा आल्यावर किंवा तुमचे सैनिक जखमी झाल्यावर लंकेत औषधी कोठे मिळतात हे तुम्हाला कोणी सांगितले? विभीषणानेच ना? रावणा, आपल्या दुश्मनी त्या सरळ मार्गी विभीषणाला धरू नकोस. विदूर आणि एक नंबरचा कपटी माणूस आहे तो. सहनता विभीषणाला ऐकेल तो तुझे, तसेही तो तुझेच ऐकतो. म्हणावे विदुरी विश्वासघाताने राज्य मिळवता येईल, पण ते टिकवता येणार नाही. कारण राज्य चालवण्यासाठी स्वतःमध्ये धमक असावी लागते, बुद्धीची चमक असावी लागते, नाहीतर साम्राज्य वाटीवर व्हायला वेळ राहणार नाही. योग्य वेळ आल्यावर तेही कळेलच त्याला. यासाठी तुला मला कोणालाच काही करावं लागणार नाही. तूही काही तुमच्या तांदळासारखा नाही बरं का मामा? वालीसारख्या महाबली वीराला तू झाडावर लपून कप्ताने मारले, असा तू पराक्रमी. चक्रम डोक्याने विक्रम करून त्यास पराक्रम हे नाव करणार तुम्ही. सीता स्वयंवराच्या वेळी मनुष्य उचलायला माझी ताकद कमी पडली नव्हती, तर त्या चला देवानी आपली सर्वांची ताकद त्या धनुष्यावर ओतून ते धनुष्य जड केले आणि तुला धनुष्य उचलायला सहाय्य केले. वाह तुझी झाली, परत सीता तुलाच मिळाली. पराभव स्पष्टपणे समोर दिसत राहिला. म्हणूनच अधिक स्पष्टीकरण देतच हे लंकाधिपती मरण जवळ आले की सुरण संचारत्यानं अगदी तसंच झालंय तुझ्या बाबतीत. जे जे घडते ते चांगल्यासाठीच, अर्थात जनकल्याणासाठी. मीही तसेच मानतो, पण जगासाठी राम चांगला दिसतो आणि रावण वाईट असतो. तू खूप करतो, पण ही जर मनात आणले तर खूप काही करू शकतो. बाबा, ही जर मनात आणले असते तर या वानराच्या फक्त शेपटीला आग लावली असती, तर त्याला पुन्हा पेटवून दिला असता. पण तसे मी केले नाही. जटायूला फक्त पंख छाटून गडबडत ठेवण्यापेक्षा त्याची मुंडीच छाटू शकलो असतो, पण तसेही मी केले नाही. सीतेने लग्नाला नकार दिल्यावर क्रूर राक्षसाप्रमाणे तिच्यावर जबरदस्ती करू शकलो असतो, अथवा बळजबरीने तिच्या मनाविरुद्ध लग्नही करू शकलो असतो, पण तसेही मी केले नाही. उलट सीतेची अशोक मनात राजेशाही थाटात खाण्याची व्यवस्था केली. ज्या सगळ्यात तुम्हाला कधीच काही समजलं नाही, ते दिसणारही नाही, कारण त्यालाही कारणे आहेत, काही पटणारी, काही न पटणारी. एकच खंत मला शांत बसू देत नाही. मी धन कमवून धनवान झालो, बळ कमवून बलवान झालो, ज्ञान कमवून विद्वान झालो, परंतु नशीबवान मला होता आले नाही. जर नशिबाने मला साथ दिली असती आणि मी केलेल्या चांगल्या गोष्टींची माहिती लोकांपर्यंत पोहोचली असती, तर मीही आज गरिबांचा भगवान झालो असतो. गरिबांचा भगवान. मी जे जे केले ते चांगले केले असे समर्थन मी करणार नाही, पण ही असे का केले याची कारणे आज ना उद्या जगाला समजल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच आता युद्धाशिवाय दुसरा विकल्पच माझ्यासमोर नाही. तेव्हा युद्ध केल्याशिवाय सीता परत मिळणार नाही. आक्रमण!
सीतेला पळवून आणली नसती तर तू येथे लंकेत आलाच नसता आणि तुझ्या हातून माझा मृत्यू झालाच नसता. खरे तर तुझ्याशी माझी दुश्मनी नव्हती, ती होती विरोध भक्ती. माझा मृत्यू माझ्यासारख्याच तुला मुलाच्या राजाकडून व्हावा ही माझी अंतिम इच्छा आज पूर्ण झाली. श्रीरामा, तू तरी समजून घे मला. सीतेला पळवली या जगाला वासना दिसली, पण तिला जिवंतच नव्हे तर पवित्र ठेवली तरी दिसला नाही माझ्या मनाचा मोठेपणा. सीतेचे अपहरण केले यात जबरदस्ती दिसली, पण सहमती विना परस्त्रीला स्पर्श न करण्याचा माझा संयम नाही दिसला. माझा संकल्प कोणी नाही पाहिला. जगासाठी राम श्रेष्ठ ठरला आणि रावण दुष्ट ठरला. भविष्यात लोक माझे पुतळे जाळतील, तुझी मंदिरं उभारतील, पण तरीही काही लोक पूजा माझीही करतील. नक्की पूजा माझीही करतील, कारण इतका मी वाईट नाही. श्रीरामा, लोकांना कुणीतरी सांगावं लागेल, पण प्रश्न असा आहे की लोकांना सांगणार कोण? तेव्हा तूच सांग श्रीरामा. रावणाचे पुतळे जाळण्यापेक्षा स्वतः माझा अहंकार जाळा, कपटीपणा व वाईट कृत्ये जाळा. प्रत्येकामध्ये सैतान लपलेला असतो, त्याचे भान ठेवून मान खाली घालावी लागेल. घाण कृत्ये करणे टाळ आणि नीतिमत्ता पाळ. दुसऱ्यांमध्ये देव अथवा दानव शोधण्यापेक्षा खरा मानव शोधा. परमात्मा शोधण्यासाठी भटकत फिरण्यापेक्षा प्रत्येक जीवातील अज्ञात परमेश्वर शोधा. सत्याचा शोध घ्या, तरच आत्मबोध होईल. श्रीरामा, आज ना तुझा विजय झाला ना माझा पराजय. विजय मृत्यूचा झाला आहे आणि पराजय झालाय तो माझ्यातील उरल्या सोडल्या अहंकाराचा. तेव्हा मृत्यूनंतर माझाही आत्मा अमरच राहणार. श्रीरामा, माझा नमस्कार तुझ्यातल्या पुरुषोत्तमाला. स्वीकार हा अंतिम नमस्कार. नमः शिवाय. लक्ष्मण गवंडे यांच्याकडून 201 रुपये पारितोषिक आलं आहे. संतोष कदम महाड यांच्याकडून 201 रुपये पारितोषिक आलं आहे. अथर्व दोबळे यांच्याकडून 101 रुपये पारितोषिक. निलेश गोसाड नरवण शिरपाटवाडी यांच्याकडून 201. ओम मनोहर गावना यांच्याकडून 225 रुपये पारितोषिक आलं आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. संदीप भोमणे चौसार यांच्याकडून 301 रुपये पारितोषिक आलं आहे. मंडळ त्यांचा आभार आहे. धन्यवाद धन्यवाद.
लक्ष्मण म्हणे यांच्याकडून रावणाच्या भूमिकेसाठी 200 रुपये पारितोषिक आलं आहे. मंडळ त्यांचा आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. संतोष यशवंत म्हणे यांच्याकडून रावणाच्या भूमिकेसाठी 200 रुपये पारितोषिक आलं आहे. मंडळ त्यांचा आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.